नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओचा थंबनेल वाचला असेल की 26 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या रेशन कार्डवरती अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, अनुदान म्हणजे नक्की काय? तर आपल्याला रेशन कार्डवरती जे अन्नधान्य मिळतं, तर यापैकी मित्रांनो आता 26 लाख शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी डायरेक्ट थेट पैसे त्यांच्या बँक अकाउंटला जमा करणार आहेत। तर याविषयीचा सविस्तर जी-आर आपल्या राज्य सरकारने निर्गमित केला आहे, म्हणजेच तो पारित केला आहे मित्रांनो। तर याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, किती रुपये अनुदान मिळणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर मित्रांनो, हा संपूर्ण जी-आर नेमका काय आहे, त्याच्यामध्ये कोणती माहिती आहे ती आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर 14 जिल्हे APL DBT केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत असा हा विषय आहे। तर महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा हा दिनांक 4 सप्टेंबर 2025चा शासन निर्णय आहे। तर याच्यामध्ये आपण शासन निर्णय थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर शासन निर्णय इथे काय म्हटलंय मित्रांनो, तर मागणी क्रमांक M2 मुख्य लेखाशीर्ष 2408। तर याद्वारे शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना। तर या अंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम रुपये 45 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आला आहे। आणि त्यामध्ये शासनाच्या AEPDS प्रणालीवर की रजिस्टर नुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सदर निधीमधून रक्कम रुपये 44 कोटी 49,82,650 इतका निधी अधिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष 2025-26च्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहरित करून PFMS प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर संबंधित जे काही परिशिष्ट जोडले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती दिली आणि त्या जिल्ह्यांमध्ये किती कार्डधारक आहेत, किती लाभार्थी आहेत यांची सुद्धा माहिती आहे। तर आपण ते व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत, कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार आहे ते तिथे सविस्तरपणे दिलेलं आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो, सदर योजनेकरिता शासन निर्णय दिनांक 25 जुलै 2025 अन्वये वित्तीय सल्लागार व उपसचिव हे नियंत्रक अधिकारी राहतील। तसेच लेखाधिकारी, नागरी पुरवठा व उपसचिव कार्यालय यांना अधिदान व लेखा कार्यालयांमध्ये देयक सादर करून रक्कम रुपये 44 कोटी 49,82,650 वित्तीय सल्लागार व उपसचिव यांचे स्तरावरील योजनेची संलग्न भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांकामध्ये आहरित करून घ्यावी। तसेच सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार PFMS प्रणालीमार्फत केशरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्याकरिता संबंधित कार्यालयांना निधी उपलब्ध करून द्यावा। तसेच परिशिष्टामधील नमूद सर्व जिल्ह्यांमधील पुरवठा कार्यालयांनी विभागाच्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 28 फेब्रुवारी 2023 व 20 जून 2024 मधील निर्देशांचे पालन करून थेट रोख रक्कम हस्तांतरणासंदर्भातील कार्यवाही करावी व निधी खर्चासंबंधीचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयात सादर करावे। तर या प्रकारचा हा शासन निर्णय मित्रांनो। तर याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना किती निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे ते आता आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, इथे वेगवेगळ्या जिल्ह्यावाईज किती निधी इथे मंजूर करण्यात दिला आहे ते इथे परिशिष्ट मध्ये देण्यात आला आहे। तर इथे म्हटलं आहे की PFMS प्रणालीमार्फत APL DBT केशरी योजनेची संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून दिला जाईल। तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण 14 जिल्हे आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात आधी अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ इतक्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना हा निधी मिळणार आहे। तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कार्डांची संख्या जर 14 जिल्ह्यांची बघितली तर एकूण संख्या होते 6,65,578
आणि जो निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, जी लाभार्थ्यांची संख्या आहे मित्रांनो, ती संख्या आहे 26,17,545 आणि एकूण निधी आहे 44,49,82,650. तर इतका निधी इथे जे काही लाभार्थी आहेत त्यांना वितरित करण्यात येणार आहे. जर तुम्हाला हा GR बघायचा असेल, हा शासन निर्णय पूर्णपणे वाचायचा असेल, तर या शासन निर्णयाची PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकून देईल. तिथून तुम्ही हा संपूर्ण PDF डाउनलोड करून संपूर्ण GR बघू शकता. किंवा मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तिथेसुद्धा ही PDF टाकून देईल. तिथेसुद्धा तुम्हाला हा GR मी उपलब्ध करून देईल. तिथूनसुद्धा तुम्ही तो डाउनलोड करून बघू शकता. तर व्हॉट्सअपची आणि टेलिग्रामची जी लिंक आहे मित्रांनो, ती लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा किंवा आपल्या व्हॉट्सअपला इथे जॉईन करू शकता. तर अशा प्रकारचा हा निर्णय होता मित्रांनो. अशा प्रकारचे हे 14 जिल्हे इथे देण्यात आले आहेत आणि या 14 जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांसाठी हे जे काही अनुदान आहे ते वाटप करण्यात येणार. तर खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.